Come in. हॅलो मानसी. हाय. अगं ॲक्च्युली माझं तुझ्याकडे 5 मिनिटाचं काम होतं. आहे का वेळ तुझ्याकडे? हो. काय काम होतं? मी हॉस्पिटलसाठी एक सॉफ्टवेअर तयार करतोय. त्यासाठी थोडी माहिती हवी होती. ओके. आहे ना वेळ तुझ्याकडे? हो आहे ना. सांगते मी. कसली माहिती हवी आहे? नाही. ओ शुअर. सो सॉरी. बेसिकली ना मला या हॉस्पिटलचा सगळा डेटाबेस हवा आहे. ओके. म्हणजे डॉक्टर्सचा डेटा, स्टाफचा डेटा. ओके. पेशंट्सचा डेटा तुम्ही कसा मेंटेन करताय ते मी पाहिलंय. पण हां, सध्या तुम्ही जे पॅकेज वापरताय ना ते खूप जुनं झालंय. आपल्याला ते अपग्रेड करायची गरज लागेल. यू आर राईट. म्हणजे मला यातलं खूप कळतं असं नाही, पण बदल तर नक्कीच हवा आहे. विक्रांत म्हणाला होता मला की अपग्रेड करायची गरज वाटतेय. म्हणूनच मी आमच्या कंपनीतर्फे कस्टमाइज सॉफ्टवेअर तयार करतोय. दॅट्स नाईस. म्हणूनच मी बरेच दिवस इथे माहिती गोळा करतोय. म्हणजे एकदा मला डिटेल सगळी माहिती मिळाली ना की मग मी माझ्या ऑफिसमध्ये बसूनच पुढचं सगळं काम करणार आहे. हां, फक्त आत्ता जी मी काही माहिती घेतोय ती मला अगदी परफेक्ट लागेल, कारण त्यावरच सगळं पुढचं काम अवलंबून असणार आहे ना, म्हणून. ओके. एक मिनिट हा. तुम्ही सांगा मला डिटेल्स. या हॉस्पिटलमध्ये जी इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात ना त्यांचे सप्लायर्स, त्यांची माहिती आणि त्यांच्याबरोबर जे ट्रान्झॅक्शन झालेत ना ती सुद्धा माहिती लागेल मला. ओके. म्हणजे आपल्या नव्या पॅकेजमध्ये ॲड करता येईल ना ते, म्हणून. हो. पण ना मला हे सगळं करायला कमीत कमी 2 दिवस लागतील. हो हो, काही हरकत नाही, चालेल ना. मी निघू? अरे काही चहा कॉफी काय सांगू? नाही नाही, इट्स ओके, थँक्यू. आणि हो, विक्रांतला सांग मी नंतर बोलतो त्याच्याशी. हो नक्की. चल येऊ. बाय. हॅव अ नाईस डे. यू टू. थँक्यू. बाय. बाय. बघितलं की मी जरा जास्तच बोलायला लागतो. हो, म्हणजे काय काय माणसं अशी असतात की ज्यांना बघितलं ना की आपल्याला वाटतं जे काय आपल्या मनात आहे ते बोलून टाकावं अगदी मोकळेपणाने. तू त्यापैकी काय? आणि काही स्वतःशीच खूप वेळ बोलणारी माणसं जेव्हा इतरांशी बोलायला लागतात ना तेव्हा ती खूप छान बोलतात. आणि त्यातले तुम्ही आहात. नाही का, तसं नाही. समोर ऐकणारा असला ना चांगला की बोलणारा बोलत राहतो. कारण माणसे ऐकणं ही एक कला आहे, ती आहे तुझ्याकडे. ऐकण्यात कसली कला? अरे म्हणजे तुझ्याकडे आहे म्हणून तुला माहित नाही. मोठी कला आहे ऐकणं. म्हणजे बोलणं खूप सोपं असतं ग. बोलायला काय लागतं? तोंड उघडलं, 4 शब्द आले तोंडात, झालं बोल. ऐकणं इतकं सोपं नसतं. समोरच्याच्या मनात काय चाललंय हे ज्याला कळतं ना तोच ऐकू शकतो. ती कला आहे तुझ्यात खरंच. मी खरं तर 2 मिनिटं आधी आलो होतो. दरवाजा उघडणार तेवढ्यात तुझा आवाज ऐकला म्हणून बाहेरच थांबलो. तू मुलांना गोष्ट सांगत होतीस ना? हो. मग एक प्रश्न पडला मनात, त्याचं उत्तर नाही मिळालं मला. कोणता? पुढे मागे तुझं लग्न होऊन तू सासरी जाणार. मग म्हटलं अरे तू कोणीच नाहीस, माझी मुलगी नाहीस, नातेवाईक नाहीस, कोण नाहीस. मग मला इतकं का वाईट वाटलं. आणि उद्या कदाचित हे होईल म्हणून तर मी जास्त नाही ना बोलायला लागलो तुझ्याशी. चल चल चल, उशीर झाला, झोपूया आपण. जा, जाऊन झोप. आणि झोप नाही आली तर मनातल्या मनात स्वतःला गोष्ट सांग.
झोप येईल. आणि मी सांगितलं ना ते सहज, गंभीरपणे घेऊ नकोस. मला कोणीच या घरात गंभीरपणे घेत नाही. का? चला. चला. यार किती उजेड येतोय ते सकाळी सकाळी. हो ना, सवय पण नाही एकतर. ते किती वाजले रे? अरे बापरे, मुलांना उठवायला हवं. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. बच्चा उठा इकडे. झोप लागली का रात्री? हो. आणि ताईला त्रास नाही ना दिला? नाही, मानसी ताई खूप चांगली आहे. आई, तुला माहितीये काल काय झालं? आम्हाला खूप बोर होत होतं, म्हणून आम्ही आमच्या खोलीत जाऊन झोपलो. मग मोनिका वहिनी आली आणि आमच्यावर वागवली. मानसी ताई आम्हाला तिच्या रूम मध्ये घेऊन गेली मग झोपायला. हो. मानसीने हे नाही सांगितलं मला. आई, तुला माहितीये मानसी ताई काल काय म्हणाली? की रात्री झोपताना आपण जे काही शाळेत शिकतो ते आठवून झोपायचं, म्हणजे आपली रिव्हिजन पण होते आणि चांगली झोप पण लागते. आम्ही तेच केलं आणि आम्हाला पटकन झोप लागली. मग आता रोज रात्री असंच करणार ना? हो हो, पण मी तर ताईची गोष्ट ऐकत झोपलो. गोष्ट? कोणती गोष्ट? भोपळ्याची. गुड 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 गुड. हे बघ, चांगली झोप झाली ना, फ्रेश वाटतंय ना. बरं चला आता आवरूया, आम्हाला उठायला उशीर झाला आज. आई, आमची तयारी तर झाली आहे, आम्ही रेडी आहोत. आम्हाला मानसी ताईने हेल्प केली ना. अरे कमाल आहे मानसीताईची. आता रोज मानसीताईच्या खोलीत झोपायचं. हा मोहन. बरं चला ब्रेकफास्टची तयारी करूया. उठा उठा. आई, आमचं ब्रेकफास्ट पण झालंय. मानसी ताईने आम्हाला ऑमलेट बनवून दिलेलं. आता तुम्ही मला फक्त शाळेत सोडा. आज माझ्या प्रोजेक्टला प्राइज मिळणार आहे आणि मला कोणी विश पण नाही केलंय. सॉरी. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. गुड गुड, कॉंग्रॅट्स. मग बोल, काय हवंय? पार्टी. पार्टी? कसली पार्टी? पावभाजीची. चालेल चालेल, करूया पार्टी. तू, बाबा, मी आणि कोण राहिलं बरं? आर्यन. नाही नाही, मानसी ताई पण. तिच्यामुळे तर हा प्रोजेक्ट झालाय. येस, मानसीताई पण. चल गीता, तू जरा ब्रेकफास्टची तयारी कर, मी पण तयार होतो. चला, खूप झालेलं तेव्हा. अरे बापरे, आज ऑमलेट जरा जास्तीच खाल्लेलं दिसतंय. बाई बाई, काय ग तिच्या त्या मैत्रिणी? म्हणजे हो, काय ते त्यांचे कपडे, काय तो त्यांचा मेकअप, आपल्याकडे करतं का कोणी? आई, माझ्या मैत्रिणींबद्दल बोलताय तुम्ही?